ठरलं तर मग या मालिकेचा आजचा एपिसोड फार इंटरेस्टिंग आहे, त्यामुळे शेवटपर्यंत नक्की पहा. आता इथे जी काही प्रिया असते ती प्रिया प्रताप आणि कल्पनाकडे आलेली असते. आल्याबरोबर कल्पना म्हणत असते, आई मी तुला एक सांगू का, मी जर साडी नाही घातली आणि ड्रेस घातला तर चालेल का गं? म्हणजे बघ ना, मी साडी आवडीने घालत होते, हे मला माहिती आहे का, तुम्हाला जबरदस्ती नाही केली, पण मी आता ऑफिसला जाते किंवा कामाला जाते ना, खरं तिथं मला फार आकवड होतं. म्हणजे तिथं एकही मुलगी साडी घालून येत नाही आणि सकाळी बी काय होतं, मला खूप वेळ साडी घालण्यातच जातो, त्यामुळे खरं मला आवरायला खूप लेट होतं. म्हणजे मी घालू का साडी असं इथे म्हटल्याबरोबर कल्पना म्हणत असते, अगं मी असं तुला म्हटलंच नाही की साडी वगैरे घाल. आपल्या घरात असं काही नाही की सुनानी हे घातलं पाहिजे ते घातले पाहिजे, त्यांच्या मनावर सगळं काही मी सोडून दिलेलं आहे. असे बंधनं आपल्या घरात अजिबातच नाही असं इथे कल्पनाने म्हटल्याबरोबर जी काही प्रिया असते, प्रिया तर फार खुश झालेली असते, कारण की तिला आता इथे जो काही आदिराजने तिला ड्रेस दिलेला असतो तो इथे तिला घालायचा असतो, त्यामुळे खरं ती फार खुश झालेली असते. आता इकडे सायलीने हे प्रियाचं बोलणं ऐकलेलं असतं, त्यामुळे ते सायली विचार करत असते की ह्या प्रियाचं काय चाललंय, म्हणजे साडी वगैरे हे करून ड्रेस घालायचा, म्हणजे असं काहीतरी नवीनच हिचं, खरंच हिचं कळतच नाही मला नेमकं काय चालू असतं असं इथे खरं सायली स्वतःच्याच मनाशी म्हणत असते. आता इकडे आणि प्रताप त्यांच्या रूममध्ये असतात तेव्हा खरं अस्मिता धावतच आलेली असते, कारण की बाळ तिचं अक्षरशः फार रडत असतं. तेव्हा इथे अस्मिता घाबरलेली असते. तेव्हा इथे कल्पना समोर ठेवल्यानंतर इथे ती म्हणत असते, बघ ना काय झालं, किती वेळचं किती रडतोय, बघ ना मम्मा असं म्हणत असते. तेव्हा इथे कल्पना म्हणत असते, नाही नाही काय नाही झालं, थांब मी बघते. आता प्रताप लगेच म्हणतात, अश्विनला कॉल करायचा का? तेव्हा कल्पना म्हणते, नाही नाही अश्विनची काही गरज नाही, थांबा मी बघते 2 मिनटं. आणि त्याला खेळवत खरं तर त्याच्या अंगावरचं काढते. खरं तर त्याला गॅस झाला असेल असं इथे कल्पना म्हणत असते. आता इथे गॅस झाल्यामुळे खरं कल्पना ते सगळं काही त्याच्या अंगावरचं काढते आणि त्याचे पाय वगैरे वरती किंवा त्याची हालचाल करते, त्यामुळे खरं त्याचं पोट साफ होतं आणि बाळ रडण्याचं थांबतं. आता हे बघितल्यानंतर खरं अस्मिता इकडे असते. अस्मिता फार खुश झालेली असते. ती म्हणत असते, खरंच हे झालं होतं, मी किती घाबरलेले होते, बघ ना मी आई झाले तरीसुद्धा मला तुमच्याकडे यावं लागतंय, बघ ना मला बऱ्याच गोष्टी नाहीत कळत आणखी. तेव्हा इथे कल्पना म्हणते, अगं हळूहळू सगळ्या गोष्टी कळतात, अनुभवाने सगळ्या गोष्टी कळत असतात, त्यामुळे होऊ शकतं, जाऊ दे, आम्ही आहोत ना, मी आहे ना, मी बघायला आहे असं इथे म्हटल्यानंतर जी काय अस्मिता असते, अस्मिता जरा रडते बरं का. रडल्याला पाहून लगेच कल्पना म्हणतात, काय झालं सांग अस्मिता, कशाला रडतेस एवढं? तेव्हा इथे खरं अस्मिता म्हणत असते, अगो इतका रडत होता हा, आणि मी सचिनला म्हटलं की बघ ना हा कसा रडतो. तेव्हा सचिन म्हटलं की तुझं तू बघून घे, मला काम आहे बघ ना असं इथे म्हटल्याबरोबर प्रताप म्हणत असतात की असं म्हटला तो. तेव्हा इथे कल्पना म्हणते, जाऊ द्यावून त्याच्याकडनं आपल्याला काही अपेक्षात नाही, आपल्याला फक्त बाळाची आणि अस्मिताची काळजी आहे, त्यामुळे त्यांनी काय केलं काय नाही या गोष्टीकडे आपण अजिबातच लक्ष नको द्यायला. तेव्हा इथे खरं तर प्रताप म्हणत असतात, बरं ठीक आहे अस्मिता, तू आता खुश राहायचं, मी म्हटलंय ना तुला कोणत्याही गोष्टीचा विचार करायचा नाही. तेव्हा इथे प्रताप कल्पनाला म्हणत असतात की आता हे लहान बाळ तर तू शांत केलंस, मग आता हे मोठं बाळ कधी शांत करशील? तेव्हा इथे खरं अस्मिता चेहऱ्यावर हसू आलेलं असतं. तेव्हा कल्पना म्हणते, अस्मिता एक गोष्ट कायम लक्षात ठेव, तुझ्या पाठीशी कुणीही नाही उभा राहिलं तरी तुझे मॉम आणि डॅड कायम तुझ्या पाठीशी असतील असं इथे म्हटल्याबरोबर त्याला फार बरं वाटलेलं असतं. तेव्हा इथे कल्पनाला खरं ती घट्ट अशी मिठी मारते बरं का. आता इकडे दुसऱ्या बाजूला जो काही अर्जुन असतो, अर्जुन त्याच्या कामानिमित्त त्याच्या ऑफिसला चाललेला असतो. जयेश त्याला कॉल करत असतो बरं का. मात्र अर्जुननी गाण्याचा आवाज मोठा केलेला असतो, त्यामुळे जयेशचा कॉलचा त्याला अजिबातच आवाज येत नाही. त्याच्या मागं पोलीस इन्स्पेक्टरची गाडी लागलेली असते. आता इथे खरं तर आडवं जाऊन पोलिसांनी त्याला थांबवलेलं असतं. थांबवल्याबरोबर अर्जुन म्हणत असतो की हे काय, म्हणजे ही कोणती पद्धत आहे थांबवण्याची? तेव्हा इथे खरं तर जो काही पोलीस असतो तो म्हणत असतो, उगच आम्हाला काही काम नाही तुमची गाडी थांबवायला, तुमच्या गाडीला नंबर प्लेट नाही आहे, त्यामुळे तुम्हाला मी थांबवलं आहे असं इथे म्हटल्याबरोबर अर्जुन म्हणतो, असं होणारच नाही, माझ्या गाडीला नंबर प्लेट आहे. तेव्हा इथे तो म्हणत असतो की चला मग बघा असं म्हणून आता खरं तर इथे दाखवायला जातो तर खरंच अर्जुनच्या गाडीला नंबर प्लेट नसते. त्यामुळे खरं अर्जुनलाही धक्का बसतो, कारण की रात्रीपर्यंत नंबर प्लेट होती आणि अचानक कुठे गेली याचा विचार तो करत असतो. मात्र त्याला पोलीस म्हणतात, आता तुम्हाला फाईन भरावा लागेल. तेव्हा इथे अर्जुन म्हणतो, हो ठीक आहे चालेल. आता फाईन भरायला खरं अर्जुन गेलेला असतो. तेव्हा इकडे जो काही इन्स्पेक्टर असतो त्याला खरं अर्जुनच्या रक्त खाली त्या थेंब थेंब पडताना दिसत असतं, त्यामुळे तो खाली येऊन वाकून पाहत असतो गाडीला बरं का. आता इकडे अर्जुनचं फाईन भरून झालेलं असतं, त्यामुळे अर्जुन म्हणतो, झालं का तुमचं काम, मी निघू का आता, मला भरपूर कामं असतात असं इथे म्हटलेलं असतो. आता अर्जुनचा आणि ते पोलीस असतात ना त्यांचा खरं 36चा आकडा असतो, कारण की 3 वर्षापूर्वी असा काहीतरी घटना घडलेली असते, त्यामुळे खरं हा जो पोलीस असतो तो मुद्दाम अर्जुनला अधूनमधून असा त्रास देत असतो, त्यामुळे खरं अर्जुन देखील त्याला जरा रूडलीच बोलत असतो बरं का. आता तो पोलीस इन्स्पेक्टर म्हणत असतो की तुम्ही इकडे या, मला तुमची टिक्की पाहिजे आहे.
तेव्हा इथे अर्जुन म्हणतो का मला उगाच त्रास देता, मला भरपूर कामं असतात. तेव्हा इथे पोलीस त्याचा एकही शब्द ऐकत नाही. आता अर्जुनला वाटत असतं माझ्या डिक्कीत तर काहीच नाही, मग हे सगळं काही काय चाललंय असंही ते वाटत असतं. तेव्हा इथे पोलीस इन्स्पेक्टर असतो तो आता जबरदस्ती त्याला डिक्की उघडायला होतो. आता अर्जुनला माहीत असतं त्याच्या डिक्कीत काही नाही, त्यामुळे सहज तो डिक्की उघडतो. मात्र डिक्की उघडल्याबरोबर इथे डिक्कीत अर्जुनच्या शांताची डेड बॉडी असते. हे पाहितल्यानंतर खरं तर अर्जुनच्या पायाखालची जमीन सरकलेली असते, कारण की हे काय नवीन म्हणजे अचानक ह्या सर्व गोष्टी कशा प्रकारे झाल्या हेच त्याला कळत नसतं. तेव्हा इथे पोलीस इन्स्पेक्टर म्हणत असतात की हे काय आहे, मग तुमच्या गाडीत अक्षरशः एका बाईचा तुम्ही खून करून ठेवलाय आणि तुम्ही म्हणता मी काहीच नाही केलं. तेव्हा अर्जुन सांगण्याचा प्रयत्न करत असतो की मी हे अजिबात काहीही केलेलं नाही. तेव्हा इथे तो पोलीस म्हणत असतो तुमची गाडी आहे आणि तुमच्याच गाडीत ही डेड बॉडी ना, मग हे कसं काय तुम्ही म्हणू शकता, मी तुम्हाला आत्ताच्या आत्ता अरेस्ट करतोय असंही ते खरं पोलीस म्हणत असतो. आता अर्जुन सांगण्याचा प्रयत्न करत असतो की मी हे काहीही केलेलं नाही. मात्र पोलीस त्याचा एकही शब्द न ऐकता त्याला आता इथे पोलीस स्टेशनला घेऊन जाण्यात येतं. आता इकडे दुसऱ्या बाजूला जो काही जयेश असतो, जो अर्जुनने खरं शांताच्या घरी ठेवलेला असतो, शांतावर नजर ठेवण्यासाठी किंवा त्यांच्यावर लक्ष ठेवण्यासाठी, आता तो खरं तरी इथे त्याला मार लागलेला असतो आणि त्याने इथे सायलीला कॉल केला असतो. तेव्हा इथे सायली म्हणते जयेश दादा तुम्ही फोन काय झाले नेमकं. तेव्हा इथे खरं जयेश म्हणत असतो की शांता मावशी गायब आहे, म्हणजे रात्रीपासून शांता मावशी गायब आहे असं इथे म्हटल्याबरोबर जी काही सायली असते सायलीला तर खूप मोठा धक्का बसलेला असतो. हे सगळं काही कसं झालं, आता इथे खरं जयेशने सगळा काही प्रकार झालेला सांगितलेला असतो. आता ह्या दोघांनाही माहीत नसतं की शांता मेलेली आहे, कारण की यांना फक्त आता माहीत झालेलं असतं की शांता गायब आहे. आता इथे सगळं काही जे झालेलं आहे ते आपल्याला आणखीही दाखवलेलं नाही किंवा त्यांचं म्यूटमध्ये ते ठेवलेलं आहे, त्यामुळे त्या गोष्टी कशा प्रकारे झाल्यात हे आणखी ह्यांनी उघड केलेलं नाहीत. आता इथे सगळं काही सांगितल्यानंतर जी काही सायली असते ती म्हणत असते की हे तुम्ही मला रात्रीच सांगायचं होतं, आम्ही दोघेही तुमच्या मदतीला आलो असतं. तेव्हा इथे जयेश म्हणत असतं की मी आत्ताशी शुद्धीवर आलोय, मलाच माहीत नाही ह्या सर्व गोष्टी कशा झाल्या. तेव्हा इथे सायलीमध्ये मग रात्री तुम्ही मॅसेज हे फोन कसं काय केला होता. तेव्हा इथे तो जयेश म्हणतो थांबा मी बघतो, मी मॅसेज फोन तुम्हाला तर नाहीच काही केलं. त्याने आता मॅसेज वगैरे फोन बघितलं तर त्यात खरंच मॅसेज होते आणि त्यांनी फोन केलेला सुद्धा रिसीव्ह केलेला होता. तेव्हा ते म्हणत असतं की हे मॅसेज वगैरे माझ्या फोनमध्ये आहेत पण मी यातलं काहीही केलं नाही. हे ऐकल्यानंतर तर सायलीला खूप मोठा धक्का बसतो. आता इथे जयेश म्हणत असतो की ताई पण मी काय करू आता इथे पुढे. तेव्हा सायली म्हणते तू ठीकच ना, म्हणजे आता दादा म्हणजे तुला काही लागलं नाही ना. तेव्हा जयेश म्हणतो हो ठीक आहे मी ठीक आहे, पण आता पुढे काय करायचं हे मला काही कळत नाही. तेव्हा इथे सायली म्हणत असते की जसं शांताला प्रिया गायब करू शकते तर सदा मैनापाशी सुद्धा ती पोहोचू शकते, त्यामुळे तू काय कर, मी एक ॲड्रेस देते तुला, तिथून सदा आणि मैनाला पटकन हलव, म्हणजे आपल्याला हे तरी काम करता येईल किंवा शांताचं बघूया पुढे शोधूया तिला असं इथे सायली म्हणत असते. तेव्हा इथे जयेश म्हणतो हो ठीक आहे चालेल. आता इथे खरं अर्जुनला देखील जयेश कॉल करत असतो, मात्र अर्जुन कॉल उचलत नसतो. ते येतं जयेशने सायलीला सांगितलेलं असतं, त्यामुळे सायली ते फार टेन्शनमध्ये आलेली असते बरं का. ती आता अर्जुनला परत कॉल करण्याचा प्रयत्न करत असते, मात्र अर्जुन काय तिचा कॉल उचलत नसतो. आता इकडे दुसऱ्या बाजूला अर्जुनला पोलिसांनी अटक केलेली असते. जो काही पोलीस इन्स्पेक्टर असतो ना ते अक्षरशः खरं तर इथे खूपच आता इथे अर्जुनला खरं तर वेगळीच वागणूक देत असतो बरं का, म्हणजे त्याला खूपच त्रास देण्याचा प्रयत्न करत असतो. तेव्हा इथे अर्जुन ओरडून सांगण्याचा प्रयत्न करत असतो मी काहीही केलं नाही. इन्स्पेक्टर तुम्ही फार चुकीचं करतोय. तेव्हा इथे इन्स्पेक्टर म्हणत असं मी चुकीचं केलं आणि तू काय केलंस रे, तू काय केलं सुभेदार, अरे मर्डन वगैरे करशील असं मला कधी वाटलं नव्हतं, खा आता जेलची हवा खात बसाचा असं इथे खरं रागातच त्याला म्हणत असतं. तेव्हा इथे अर्जुन म्हणत असं मी कधीपासून तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतोय मी काहीही केलेलं नाही. तेव्हा इथे पोलीस म्हणत असं हे तुझ्या गाडीच्या डिक्कीत एका बाईची डेड बॉडी सापडली आणि तरीसुद्धा म्हणतोस मी काहीही केलेलं नाही, अरे साधा कायदासुद्धा आता तुला शिकवू का मी. इथे अर्जुन म्हणतो असतं माझ्या या गाडीतली जी डेड बॉडी आहे त्याच्याशी अजिबात काहीही संबंध नाही, या मर्डरशीच माझा काही संबंध नाही आणि कुठलाही पुरावा नसताना तुम्ही मला असं अटक करू शकत नाही असं इथे म्हटल्याबरोबर तो पोलीस इन्स्पेक्टर म्हणत असतो की पुरावे मिळत राहते रे सुभेदार, पण तो जो काही डेड बॉडी आहे का, मुर्दा आहे का, तोच पुरेसा आहे, कळलं का. आता लक्षात येत आहे का तुझ्या, 3 वर्षापूर्वी मला तू एका केसमध्ये माझ्या हात धुवून मागं लागला होतास, तुझ्यामुळे खरं तर माझी नोकरी गेली होती, सस्पेंड झालो होतो मी, नोकरी परत मिळाली पण माझं प्रमोशन रखडलं रे, झोपीतसुद्धा तुझाच मला चेहरा दिसायचा, तुला कधी मी कोंडीत पकडतोय असं मला झालं होतं आणि आज ते झालं सुद्धा, आज मी माझ्या हाताने तुला जेलमध्ये टाकलं. तेव्हा इथे अर्जुन म्हणत असतो की हे म्हणजे पर्सनल तू सुडू उगवतोस का माझ्याकडनं. तेव्हा इथे पोलीस म्हणतो हो तर तसंच समज असं इथे म्हटल्याबरोबर अर्जुनला तर फार राग येतो बरं का. आता अर्जुनला ह्याच्या नादी नागायचं नसतं, त्याला माहीत असतं हे सगळं काही तो मुद्दाम करतो. तेव्हा अर्जुन म्हणतो बरं ठीक आहे हे सर्व काही, पण मला एक फोन करायचा आहे, त्यामुळे खरं मला फोन लावून द्या
घरी. तेव्हा इथे तो पोलीस म्हणतो नाही, अजिबात नाही, जोपर्यंत हे सगळं काही पंचनामा होत नाही तोपर्यंत आम्ही तुम्हाला फोन देऊ शकत नाही, हे कायद्याच्या बाहेर आहे. असं इथे म्हटल्याबरोबर अर्जुन म्हणत असतो मला कायदा शिकू नकोस, मला सगळे कायद्याचे डावपेच माहीत आहेत. असं इथे खरं अर्जुन चिडतच त्याला म्हणत असतो. आता इथे तो इन्स्पेक्टर त्याला अजिबातच फोन करून देत नसतो बरं का. आता इकडे दुसऱ्या बाजूला जी काही सायली असते ती अर्जुनला कॉल करण्याचा प्रयत्न करत असते, मात्र अर्जुन त्याचा कॉल रिसीव्ह करत असतो. त्यामुळे सायली इथे फार परेशान झालेली असते. तिला लगेच कळतं की आता मी चैतन्य भाऊजींना कॉल करून विचारते सर्व काही, असं म्हणून तिने आता चैतन्याला कॉल केलेला असतो. चैतन्याला कॉल केल्यानंतर त्याला म्हणत असते की अर्जुनचा काही कॉन्टॅक्ट झाला आहे का, म्हणजे तुम्हाला माहिती आहे का नेमकं ते कुठे गेलेत म्हणून. तेव्हा चैतन्य म्हणतो नाही खरं सकाळपासून नाही, पण त्याची मीटिंग होती एक, तो तिकडेच असेल बहुतेक. तेव्हा इथे सायली म्हणते हो का, हो ना, मी सकाळपासून त्यांचा फोन ट्राय करते मात्र ते फोनच माझा रिसीव करत नाहीत. आणि खरं तरी ते ना जे काही जयेश आणि शांताचं प्रकरण झालेलं आहे ते सगळं काही चैतन्याला सांगितल्यानंतर चैतन्याला देखील धक्का बसतो. हे सर्व काही काय प्रकार आहे म्हणजे. तेव्हा इथे सायली म्हणते पण मी ना जयेशला सांगितलंय की सदा आणि महिन्याला तुमच्या घरी त्यांना सांगितलं तुमचा ॲड्रेस, तुम्हाला चालेल ना तुमच्या घरी आलेलं. तेव्हा चैतन्य हो चालेल वहिनी, काही हरकत नाही. तेव्हाही ते सायली म्हणत असते बघा ना आता हे प्रियाने शांताला गायब केलं, म्हणजे सदा आणि महिन्याला सुद्धा गायब करू शकते, याचमुळे खरं तर मी तुमच्याकडे पाठवले. तेव्हा चैतन्य म्हणतो वहिनी तुम्ही टेन्शन घेऊ नका, माझ्याकडे पाठवलेलं मी आता त्यांच्यावर लक्ष ठेवतो आणि अर्जुनचा जरी कॉन्टॅक्ट झाला ना काही मी लगेच तुम्हाला कळवतो. असंही ते खरं चैतन्य म्हटल्यानंतर सायलीला थोडं बरं वाटलेलं असतं. मात्र हे सगळा काही गोंधळ झालेला असतो आणि अर्जुन देखील फोन उचलत नसतो. त्यामुळे सायली इथे फार परेशान झालेली असते. आता इकडे दुसऱ्या बाजूला जो काही पोलीस इन्स्पेक्टर असतो मुद्दाम खरं तर अर्जुनला त्रास देण्याचं इथे काम करत असतो. आता त्यांनी खरं तर इथे रिपोर्टरला बोलून घेतलेलं असतं बरं का, मुद्दाम सगळं काही करत असतो. तेव्हा रिपोर्टर आल्याबरोबर तो म्हणत असतो तुम्ही अर्जुन सुभेदारांना अटक केलेली आहे, पण का अटक केलेली आहे. तेव्हा इथे पोलीस इन्स्पेक्टर म्हणत असतात की त्यांच्या गाडीत एका बाईची डेड बॉडी सापडलेली आहे. तेव्हा इथे रिपोर्टर म्हणतात की तुमच्याकडे पुरावे काय ते याबाबत. तेव्हा इथे पोलीस इन्स्पेक्टर म्हणतात त्यांच्या गाडीत डेड बॉडी सापडली म्हटल्यानंतर त्यांच्या पुराव्याची काय गरज आहे. तेव्हा इथे रिपोर्टर म्हणतात की आम्हाला त्यांच्याशी बोलायला कधी मिळेल. तेव्हा इथे लगेच इन्स्पेक्टर म्हणतात तुम्ही आत्ताच बोलू शकता, जा तिकडे. असं खरं तर हे चुकीचं आहे, मात्र हे मुद्दाम सगळं काही हा करत असतो. आता अर्जुनला ह्या सगळ्या गोष्टी फार चुकीच्या वाटत असतात. तो म्हणत असतो की इन्स्पेक्टर तू चुकीचं करतोस, या रिपोर्टरना आतमध्ये कोणी येऊन दिलं आणि हे असं कसं काय करू शकतात असं इथे ओरडू म्हणत असतो. मात्र इकडे पोलीस इन्स्पेक्टर त्याच्याकडे बघून खरं हसत असतो बरं का. रिपोर्टरला हे माहीत झालेलं असतं. तेव्हा धावतच त्याच्याकडे आलेले असतात आणि त्याला प्रश्नावर प्रश्न विचारत असतात की त्या बाईशी तुमचा काय संबंध आहे, तुमच्या गाडी डेड बॉडी कशी आली, या सगळ्या गोष्टी ते अर्जुन एकही शब्द बोलत नाही, कारण की अर्जुनला माहीत असतं हा पोलीस इन्स्पेक्टर हे सगळं काही मुद्दाम करत आहे. आता इकडे दुसऱ्या बाजूला खरं तर इथे सायली जी असते, सायलीला या गोष्टीची काही खबर नसते बरं का, पण तिला इथं टेन्शन आलेलं असतं की हे शांताला कुणी गायब केलं असेल, म्हणजे या प्रियाचाच हात आहे तर माहिती आहे. मला तर असं वाटतं तिला जाऊन आत्ताच विचारा, पण नको आईबाबासमोर हे सर्व काही नको. पण तिला हे कळत नसतं की एवढी हुरहुर का होती, म्हणजे मला अस्वस्थ का वाटतंय, काहीतरी वाईट घडणार आहे असं का वाटतंय. खरं सायलीला असं वाटत असतं बरं का. ती म्हणत असते की टीव्ही आहे तुझा संकेत तर नाही ना काही, याच गोष्टीवर खरं इथे ती विचार करत असते. आता इकडे दुसऱ्या बाजूला मात्र रिपोर्टर अर्जुनला फार त्रास देत असतात बरं का. खरं पोलीस इन्स्पेक्टरला चिडतच म्हणत असतो हे सगळं काही तू मुद्दाम करतोस, जुना राग माझ्यावर काढण्याचा प्रयत्न करतोस, कोणताही पुरावा नसताना मला अटक केलंस आणि माझी इमेज खराब करण्याचा प्रयत्न करतोस असंही ते म्हणत असतो. मात्र इकडे जे काही रिपोर्टर असतात ते म्हणत असतात त्या बाईशी काय संबंध आहे, आम्हाला सांगा ना काहीतरी. मात्र अर्जुन म्हणत असतो की मी इथे काही सांगणार नाही, मी जे सांगेल ते कोर्टात सांगेल असं इथे म्हटल्याबरोबर अर्जुन म्हणतो हेच कायद्यात अजिबातच बसत नाही, असे रिपोर्टर येऊ शकत नाही. तेव्हा इथे इन्स्पेक्टर जो असतो तो मुद्दाम म्हणत असं रिपोर्ट ह्यांना बाहेर काढा रे, ह्यांना कोणी जाऊन दिलं असं म्हणून खरं तर त्यांना आता रिपोर्टरना सगळ्यांना बाहेर हाकललेलं असतं. खरं तर ह्यांनीच बोलवलेलं असतं. परत हाच नाटकवर्ण करत असतो की ह्यांना कोणी पाठवले. आता रिपोर्टरला सगळ्यांना त्यांनी तिथून हाकललेलं असतं. म्हणत असतं इन्स्पेक्टर पाटकर तू हे सगळं काही मुद्दाम करतोस ना, तू माझ्यामुळे सस्पेंड झाला नव्हता, तुझ्या गुन्ह्यामुळे झालतास, तू वाईट वागत होतास म्हणून झाला होतास आणि आत्ता जे काही वागतोस का त्याची शिक्षासुद्धा मी तुला देऊ शकतो, हे लक्षात ठेव. जे आता वागतोस का त्याची शिक्षा तुला लवकरात लवकर मिळेल. तेव्हा इथे इन्स्पेक्टर म्हणत असतो की ते काही असू दे, पण मात्र आता मला तुझ्याशी जे काही वागता येतंय ना ते मला फार बरं वाटतंय आणि ते मी वागणारच. असं इथे म्हटल्याबरोबर अर्जुन म्हणतो ते तर बघूनच घेईल मी तुला नंतर, पण मला आता एक फोन करू दे. तेव्हा इथे खरं इन्स्पेक्टर इथे त्याला फोन करून देत नसतो. मात्र इथे अर्जुन म्हणत असतो की मला तो फोन करण्यापासून अजिबातच रोखू शकत नाहीस, हे जर नाही केलंस तर मी पुढे काय करू शकतो हे तर तुला चांगलंच माहिती आहे. आता इन्स्पेक्टर थोडा घाबरलेला असतो बरं का, त्याला माहिती आहे की याला सगळे कायदे माहिती आहे त्यामुळे हे काही करू शकतो. आता इथे तो म्हणतो की हवालदार त्याला काढा रे आणि बेड्या घालून त्याला बाहेर आणा.
आता हवालदार आतमध्ये जातो आणि अक्षरशः एखाद्या गुन्हेगारासारखं अर्जुनला हातात बेड्या घालतो आणि बाहेर आणतो. आता इथे अर्जुनने खरं सायलीला कॉल केलेला असतो. सायलीला कॉल केल्याबरोबर सायली म्हणत असते की कोण बोलताय? तेव्हा अर्जुन म्हणतो मी बोलतोय सायली. असं इथे म्हटल्याबरोबर सायली म्हणतो हा कुठला नंबर आहे आणि तुम्ही कुठेत? तेव्हा इथे अर्जुन म्हणत असतो की सायली मी आता तुला जे काही सांगतोय ते शांतपणे तू ऐक. आता इथे सायली फार घाबरलेली असते बरं का. तेव्हा इथे खरं अर्जुन म्हणत असतो की मी आता पोलीस स्टेशनला आहे आणि मला एका आरोपाखाली अटक केलेलं आहे. हे ऐकल्यानंतर खरं तर सायली जी असते सायली तर हँग झालेली असते. नेमकं तिला काय बोलावं आणि काय नाही हेच कळत नसतं बरं का. आता इकडे दुसऱ्या बाजूला खरं प्रतापला ही बातमी कळलेली असते. त्यामुळे खरं तर प्रताप इकडे कल्पनाला आवाज देतात आणि तिला ती बातमी दाखवतात. तेव्हा इथे खरं तर सगळाच गोंधळ उडालेला असतो. म्हणजे सगळ्यांनाच ही बातमी कळलेली असते. त्यामुळे खरं हे सगळं काही कसं झालं याच गोष्टीवर खरं सगळे विचार करत असतात. तेव्हा खरं तर इकडे जी काही प्रतिमा असते, प्रतिमा, सुमन आणि अश्विन सगळेजण घरी आलेले असतात आणि ही बातमी खरी का हेच गोष्ट ती खरं तर सगळेजण विचारत असतात. तेव्हा इथे खरं तर जी काही विमल असते ती म्हणत असते की आपल्या घराला कुणाची तरी नजर लागली. म्हणजे दादाने हे केलं नसताना सुद्धा ह्या सर्व गोष्टी काय होतात, म्हणजे एकामागे एक संकटे काय येतात असं इथे खरं विमल देखील म्हटलेले असते. तेव्हा ही जी काही प्रिया असते, प्रिया तर असं दाखवत असते की तिला खरं काहीच माहीत नाही असा ते सर्व काही ते आणत असते. आता इकडे प्रताप म्हणत असतात की म्हणजे अटक तर झाली पण एक फोन तरी करून देतातच ना, त्याची परमिशन असतेच. मात्र अर्जुननी फोन केला होता का हे सगळ्यांना विचारत असतात. मात्र कोणीही म्हणत असते की नाही फोन नाही केला. तेव्हा कल्पना म्हणते की सायलीला नक्कीच कॉल केला असेल. खरं तिथे सगळेजण इथे सायलीला आवाज देतात. आता इथे सायलीला हे सगळं काही अर्जुनने सांगितलेलं असतं. त्यामुळे सायली खरं इथे फार रडत असते. आता तिला सगळेजण विचारत असतात की हे खरं आहे का, म्हणजे अर्जुनला अटक झाली आहे हे खोटं आहे ना, असं इथे परत परत तिला विचारण्याचा प्रयत्न करत असतात. तेव्हा इथे सायली खरं रडतच म्हणत असते की नाही मला त्यांचा फोन आला होता आणि हे सगळं काही खरं आहे, त्यांना अटक झालेली आहे. आता इथे हे ऐकल्यानंतर खरं घरच्यांना सगळ्यांनाच खूप मोठा धक्का बसतो. आता इथे कल्पनाला ही गोष्ट ऐकल्यानंतर खरं तिच्या तर पायाखालची जमीन सरकते. कारण की अर्जुन खरं तिचा अर्जुनमध्ये फार जीव असतो आणि हे सगळं काही काय होते म्हणजे एकामागे एक संकट काय येते याच गोष्टीवर खरं ती विचार करत असते आणि ती देखील अक्षरशः इथे रडत असते. इथे जी काही सायली असते सायलीसाठी देखील हा खूप मोठा धक्का असतो. कारण की शांता मावशीचा खून होणं किंवा अर्जुनला अटक होणं या सगळ्या गोष्टी कुणी केल्यात हे तिला चांगलंच माहीत असतं. मात्र ती आता काही करू शकत नसते. त्यामुळे खरं तर इथे कल्पनाच्या मिठीत अक्षरशः ती फार रडत असते. आता इकडे दुसऱ्या बाजूला जो काही पोलीस इन्स्पेक्टर असतो तो मुद्दाम आता इथे त्रास देण्याचा अर्जुनला काम करत असतो. तो म्हणत असतो की तुझ्या गाडीचा पंचनामा वगैरे झालेला आहे आणि हे सगळं काही तू कसं केलंस आता ते फक्त मला सांग. मात्र अर्जुन म्हणत असतो की मी सगळं काहीही केलं नाही, माझा याच्याशी काही संबंध नाही. मात्र तो इन्स्पेक्टर त्याचा अजिबातच ऐकत नसतो आणि पुरेपूर त्रास देण्याचा प्रयत्न करत असतो. तो म्हणत असतो की तुझ्या गाडीत डेड बॉडी सापडली. मी तर म्हणतो तू चांगला डोकेबाज केलंस, म्हणजे हे सगळं काही तू केलंस आणि या खुनाला कसं पाचवायचं हे तुला चांगलंच माहीत असेल तरी सुद्धा तुझ्या डिक्कीत तू बॉडी का ठेवलीस हाच मला प्रश्न पडलाय असं देखील तो इथे म्हणत असतो. अर्जुनला ह्या सगळ्या गोष्टीचा फार राग येत असतो. तो परत परत सांगण्याचा प्रयत्न करत असतो की माझा याच्याशी काही संबंध नाही आणि हे सगळं काही तू मुद्दाम करतोस, मला माहीत आहे, सूड उगवण्याचं काम करतोस. तेव्हा मात्र इन्स्पेक्टर त्याला खरं तर खूप खालच्या थराला जाऊन सगळं काही विचारण्याचा प्रयत्न करत असतो. तो म्हणत असतो की तू असं नाही तर आमच्याकडे दुसरा सुद्धा मार्ग आहे तुझ्याकडनं सगळं काही वधून घेण्याचा, असं पोलिसने धमकावलं देखील असतं. मात्र इथे अर्जुन म्हणत असतो की जी गोष्ट मी केलीच नाही ते गोष्ट मी कबूल करणार सुद्धा नाही, तुम्हाला जे काही करायचं ते तुम्ही करा. मात्र इथे इन्स्पेक्टर खरं तर खूप खालच्या धराला जाऊन म्हणत असतो की म्हणजे त्या शांताशी तुझा काही संबंध होता का, म्हणजे ती म्हातारी तर होती पण तुझ्यासाठी काही पोरी वगैरे पुरवत होती का. ह्या सगळ्या गोष्टी खालच्या थराला जाऊन बोलल्यानंतर खरं अर्जुनचा पारा चढलेला असतो. अर्जुन म्हणत असतो की तुला मला माहिती हे सगळं काही तू मुद्दाम करतो, सगळं काही सूड उगवण्याचा काम करतो, हे सगळं काही मी काहीही केलेलं नाही आणि यातनं सगळं बाहेर कसं पडायचं हे तर मला चांगलंच माहीत आहे. त्यामुळे खरं तर तू काही प्रयत्न केलास तरीसुद्धा तुझा प्रयत्न मी इथे नाकाम करणार आहे असं देखील ते अर्जुन म्हणत असतो. आता इकडे अर्जुनला इतक्या खालच्या थरात बोलल्यानंतर खरं तर जो इन्स्पेक्टर असतो तो आता त्याला माहीत असतं याला जर काही खालच्या थराला जाऊन बोललं तर त्याचा गुन्हा तो कबूल करेल आणि मला जे काही पाहिजे ते सर्व काही तो सांगेल असं इथे खरं इन्स्पेक्टरला वाटत असतं. मात्र इथे अर्जुन काय त्याला कमी नसतो. अर्जुन म्हणत असतो की मला ह्या सगळ्या गोष्टी चांगल्याच माहीत आहेत. त्यामुळे खरं अर्जुन म्हणत असतो की पोलिसांचे सगळे डावपेच त्याला चांगलेच माहीत असतात कारण की तो एक वकील आहे आणि या सगळ्या गोष्टीची त्याला चांगली सवय आहे. त्यामुळे तो म्हणत असतो की तू किती जरी प्रयत्न केलेस तरीसुद्धा यातून कसं सुटायचं
करायचं आणि या सगळ्या गोष्टी कशा करायच्यात हे मला चांगलंच माहीत आहे असं देखील ते अर्जुन ठामपणे त्याला म्हणत असतो. इन्स्पेक्टरला म्हणत असतो, त्या बाईशी तुझा काय संबंध होता, म्हणजे तू इथं तर कबूल करणार नाहीस, मात्र कोर्टात तुला हे सांगावंच लागेल ना, नेमकं काय प्रकरण होतं. तेव्हा इथे अर्जुन खरं त्याला एकही शब्द बोलत नाही, कारण की अर्जुनला माहीत असतं ह्याने किती जरी उड्या मारल्या जे सत्य आहे ते सत्य तर आहे. त्यामुळे आता ओरडून आरडून किंवा पॅनिक होऊन काही करायचं नाही. आता आपण शांत राहण्यातच आपला फायदा आहे. आपण घरी कॉल केलेला आहे आणि कुणी ना कुणी बेलसाठी अप्लाय करेल आणि ह्या सर्व गोष्टी ज्या काही होत आहेत त्या सगळ्या काही नीट होतील असंही ते अर्जुनला वाटत असतं. मात्र हे जो काही इन्स्पेक्टर असतो तो खूप खालच्या तराला आणि त्याचा जो काही बदला असतो तो बदला इथे घेण्याचा तो पुरेपूर प्रयत्न करत असतो. अक्षरशः त्याच्यावर काटे वगैरे उगारत असतो. मात्र इथे सर्व गोष्टींना अर्जुन आता इथे खरं शांतपणे सामोरे जात असतो. आता इकडे दुसऱ्या बाजूला खरं कल्पनाला हे कळल्यानंतर कल्पना म्हणत असते की हे नाही होऊ शकत, माझा अर्जुन असं काहीही करू शकत नाही, माझा अर्जुन कुणाचाही खून कधीही करू शकत नाही असं म्हणून खरं अक्षरशः फार रडत असते बरं का. तेव्हा इथे अश्विनसुद्धा म्हणत असतं हे सगळं काही दादाच्याच बाबतीत का घडतंय, म्हणजे हे काय चाललंय हे मला कळतच नाही असं देखील इथे अश्विन म्हणत असतं बरं का. तेव्हा कल्पना म्हणते की हे सगळं काही मला नाही माहीत, पण माझा अर्जुन कुणाचा खून करू शकतो यावर खरं माझा विश्वासच नाही सायली, काय झालं हे सगळं काही असं इथे खरं रडतच कल्पना म्हणत असते. तेव्हा इथे सायली म्हणत असते की मी पोलीस स्टेशनला जाऊन येते. तेव्हा प्रताप म्हणतात मी सुद्धा येतो. तेव्हा सायली म्हणते नको, तुम्ही आईपाशी राहा, कारण की आईला तुमची जास्त गरज आहे. तेव्हा प्रताप म्हणत असतात की बरं सायली ठीक आहे, तू काय कर, जा अर्जुनकडं, तुला बघितलं ना त्याला बरंसुद्धा वाटेल. आणि एक लक्षात ठेव, काहीही झालं जा, कोणतीही संकट आलं ना तुझ्यावर तरी हा बाप तुझ्या पाठीशी आहे हे कायम लक्षात ठेव असं इथे खरं प्रताप म्हटलेले असतात बरं का. आता इकडे प्रताप थांब सायली, तू एकटी जाऊ नको, मी चैतन्यला फोन करून सांगतो आणि तो तिथे येईल असं इथे खरं प्रताप म्हटलेले असतात. आता इकडे जी काही सायली असते ती कल्पनाला धीर देण्याचा प्रयत्न करत असते. ती म्हणत असते की आई तुम्ही अजिबात काळजी करू नका, मी यांना सोडूनच घरी घेऊन येईल असं इथे खरं शब्द दिलेला असतो तो म्हणजे सायलीने. आजच्या पुरतं एवढंच. अशा डेली मालिकेचे अपडेट जर तुम्हाला जाणून घ्यायला आवडत असतील तर आपल्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि तोपर्यंत पाहत राहा. ठरलं तर मग धन्यवाद.